रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. नमस्कार 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 प्रेक्षक मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या अतिशय लाडक्या अशा दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी विक्रम गोखले मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, तुम्ही अनेक कलावंतांना रंगभूमी, छोटा पडदा, मोठा पडदा या ठिकाणी पाहत आलेला आहात, पाहत राहाल. यामध्ये काही कलावंत असे असतात की ते बराच मोठा काळ या क्षेत्रामध्ये काम करत असतात. दुर्दैवाची गोष्ट, अनेक वेळेला अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करून सुद्धा लौकिकार्थाने ज्याला यश यश म्हणतात, म्हणजे प्रसिद्धी वगैरे, ती काही जणांना मिळत नाही. पण त्यातले काही जण अजिबात खट्टूबिट्टू न होता आपलं काम करत राहतात. त्याचबरोबर फक्त स्वतःचं काम चांगलं झालं म्हणजे झालं असं कधीही न समजता, स्वतःच्या बरोबर दुसरा जो कलावंत आहे, सहकलाकार आहे, त्याचं सुद्धा काम तितकंच चांगलं झालं पाहिजे, अधिक चांगलं झालं पाहिजे असा विचार करणारे कलावंत आमच्या या क्षेत्रात फार कमी असतात. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये संजीव कुमार हे असे एक होते आणि माझे अत्यंत चांगले मित्र असलेले आणखीन एक गृहस्थ जे आज आपले पाहुणे आहेत, तेही असेच आहेत की ज्यांना फक्त स्वतःचं काम चांगलं झालं की संपलं असं कधी आयुष्यात वाटलं नाही. तर सहकलावंताचं कामसुद्धा तेवढंच चांगलं, कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं हे झालं पाहिजे अशी ज्यांची फक्त आंतरिक इच्छा नव्हे तर त्यांचा प्रयत्नही तसा असतो. अशाच एका कलावंताला आज आपण भेटणार आहोत. तुम्हा सगळ्यांचा हा कलावंत अत्यंत लाडका आणि परिचयाचा आहे. ह्या कलावंताला आज तुमच्या भेटीला आणण्यापूर्वी प्रथम आपण पाहणार आहोत या कलावंतावरची एक छोटीशी चित्रफीत. पहा. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात सहज मुसाफिरी करत आपल्या शांत आणि मृदू स्वभावानं प्रत्येक सहकलाकार आणि प्रेक्षकांमध्ये आदराचं स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच प्रदीप वेलणकर. अभिनयाव्यतिरिक्त क्रिकेट या खेळामध्ये त्यांना विशेष रस आहे. अनेक महत्त्वपूर्ण मॅचेस त्यांनी याची देही याची डोळा बघितल्या आहेत. फावल्या वेळात वाचन, गाणं ऐकणं हा सुद्धा त्यांचा आवडता छंद आहे. आपल्या कारकिर्दीत नोकरी आणि आवड या दोन्ही गोष्टी त्यांनी निष्ठेनं सांभाळल्यात. नट म्हणून बऱ्याचदा सरळमार्गी व्यक्तिमत्व साकारलेले असूनही काही वैशिष्ट्यपूर्ण खलनायकी भूमिकाही त्यांनी त्याच वकुबानं विशेष गाजवल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच मात्र प्रभावी भूमिकातून त्यांनी आपली छाप सोडली आहे. मन मोकळे, सुस्वभावी आणि सुसंवादी असे प्रदीपजी आज आपल्यासमोर उलगडतील त्यांची दुसरी बाजू. तर मित्र, स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रदीप वेलणकर यांचं. प्रदीप, तू कोण आहेस, काय आहेस हे आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे. पण तू आज इथे येऊन पोचला असतो त्याच्या पाठीमागे जे कष्ट आहे, अभ्यास आहे, एकाग्रता आहे आणि प्रामाणिकपणा आहे, या सगळ्याबद्दल
तुझ्या शिक्षणाबद्दल, बालपणाबद्दल, घरचे संस्कार, सामाजिक, सांस्कृतिक सर्व तऱ्हेच्या गोष्टी आज तू सांगणार आहेस. तुला इथे बसायचं आहे प्रदीप. मी इथे बसून तुला प्रश्न विचारणार आहे आणि आपण सुरुवात करूया लगेच. जरूर. कारण तुझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि आपल्याकडे फक्त काही मिनटं आहेत. तर आपण सुरुवात करूया. तुझ्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. तर तुझा जन्म, तुझं बालपण, तुझ्यावर झालेले सगळे संस्कार, शिक्षण, शाळा, कॉलेज, मग नोकरी वगैरे वगैरे अशा क्रमाने तू पुढे सुरू कर. धुळ्यामध्ये माझा जन्म झाला. माझ्या आजोळी झाला. माझ्या आजोळच्या घरामध्ये झाला. हॉस्पिटलमध्ये नव्हतं, घरात होता. 1948 15 ऑक्टोबर हा माझा जन्मदिवस. लहानपण सगळं माझं मुंबईमध्येच गेलं, विलेपार्ले. आणि शाळा पार्ले टिळक विद्यालय, कॉलेज ML दाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स. असं सगळं पार्ल्यातलं आयुष्य माझं हे आहे. माझ्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने शालेय जीवनामध्ये मी काहीही केलं नाही. दरवर्षी परीक्षा पास होत पुढच्या इयत्तेत जाणं, ह्या पलीकडे मी काही केलं नाही. म्हणजे मी कधी वर्गातल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन 2-4 वाक्यसुद्धा कधी बोललो नाही. मी त्या बाबतीत थोडा बुजरा होतो. खरं म्हणजे तर अजूनही बऱ्यापैकी बुजरा आहे मी. तसं कुठे एकदम पटकन जात नाही मी. पण शाळेमध्ये असताना मी खेळायचो मात्र चिकार. क्रिकेट आणि बॅडमिंटन हे माझे 2 अत्यंत आवडीचे खेळ. आणखीन एक पहिल्यापासून लहानपणापासून मला आवड असलेली म्हणजे मी जुनी सिनेमातली, हिंदी सिनेमातली गाणी ऐकणे आणि मित्रमंडळीमध्ये आपापसात कधीतरी म्हणून दाखवणे. यू आर अ विटनेस. त्या पलीकडे जाऊन मी शाळेमध्ये कुठलाही सांस्कृतिक विभागाशी कनेक्टेड असं काही केलं नाही. जेव्हा मी कॉलेजला गेलो, दाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉलेज तेव्हा लहान होतं आमचं, मुलंही कमी असायची, कॉमर्सला प्राधान्य कमी असायचं आणि आमच्याकडे मुली पण कमी असायच्या. त्यामुळे जरा कोणी बरी दिसणारी मुलगी असली की तिला नाटकासाठी हमखास विचारलं जायचं. तसं मुलांनासुद्धा असं होतं की फार कमी मुलं अशी विचारे की ह्याला नाटकात काम करायला विचारायचं का. तर एकदा मला इंटर कॉमर्सला असताना मला विचारलं. मी आपलं त्या जोशामध्ये सांगितलं करतो असं सांगितलं आणि आमच्या शेजारीच मैदान आहे तिकडे खेळायला गेलो. मी कम्प्लिटली विसरलो की मी त्याने येतो म्हणून सांगितलं. मी गेलोच नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो तर मला तो भेटला समोर. तरी जाम तास नाचला मला. पण तू येणार म्हणून सांगितलं, आला नाही, असं नाही तसं नाही. म्हटलं अरे खरं सांगू का, मला भीती वाटते, मी नाही असं करू. तर ते शिवाय दिल्या मला अशा. आणि नेक्स्ट इयर परत सेम थिंग रिपीट झाली. मी घरी आईला म्हटलं की असं असं मला ते नाटकात काम करायला विचारतात. ते म्हणाले मग कर की. माझ्या बहिणी तेव्हा शाळा कॉलेजमध्ये करायच्या. तेव्हा मला एक विचार आला मनामध्ये, मी जरी कितीही म्हटलं की मी करतो तरी त्यांनी पण हो म्हटलं पाहिजे ना. ते कशाला रिस्क घेतील उगाचच असं. त्यामुळे आपण जायला हरकत नाही. आई म्हणते तर जाऊया आपण. मी गेलो, ते वाचन बिचन केलं आणि टू माय सरप्राईज त्यांना आवडलं ते. मी काय फार बरा वाचत नव्हतो तेव्हा, मला माहिती आहे. पण वासरात लंगडी काय असेल कदाचित. माझं सिलेक्शन झालं तिकडे आणि मग मी तालमी करायला लागलो. कॉलेजमधला प्रयोग म्हणजे एक हे असतो की जर तुम्हाला इकडे तिकडे झालं की ते काय समोरून येतं, ते सस्टेन करणं इज अ बिग थिंग. तर रंगमंचावरती गेले 2-4-5 मिनटं झाले आणि मला सडनली इथे असं वाटलं की आय फेल्ट व्हेरी कम्फर्टेबल. आणि मला असं वाटलं की यार ही जागा चांगली आहे, इथे आणखीन वेळ काढायला हरकत नाही असं. मला ते एकदम तिकडे सडनली मला अट्रॅक्शन निर्माण झालं तिकडे की खरोखर इथे काहीतरी आहे, जाणीव झाली त्याची मला. कॉलेज संपलं, नाटक थांबलं आणि सडनली खेळही थांबले माझे. शिक्षण पूर्ण झालं होतं? हो. हां. BComची परीक्षा दिली होती मी आणि माधव वाटवे शिवानंदमध्ये जेव्हा राहायचे ते माझ्या वडिलांच्या एअर इंडियामध्ये असल्याने ओळखीचे होते. तर सहज म्हणजे एकदा रस्त्यात येता राहता असे की माझा मुलगा नाटकात काम करतो असं त्यांनी सांगितलं. नाटकात काम करतो म्हणजे त्यांचं नाटकातलं काम करणं हे वेगळ्या स्तरावरचं होतं, माझं वेगळ्या स्तरावर. बापू सुद्धा ह्याच्यामध्ये होते ना, म्हणजे हो, चित्रपट बापू आमचे फार पूर्वी, म्हणजे मला एक्झॅक्टली साल आठवत नाही, पण
गजानन जागीरदारांच्या बरोबर ते त्यांना असिस्ट करायचे डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये. आणि त्यांनी बरेच फिल्म केल्या, मराठी केल्या, हिंदी केल्या. म्हणजे शेजारीचं पडोसी किंवा रामशास्त्रीच्या वेळेला होते. नंतर त्यांनी हिंदी पण बऱ्याच केल्या. म्हणजे बैरम खान म्हणून एक फिल्म होती, जेली यात्रा म्हणून फिल्म होती. त्यांनी बऱ्याच त्यावेळच्या खूप पॉप्युलर लोकांबरोबरही कामं केली होती. म्हणजे राज कपूरबरोबर त्यांनी काम केलं होतं. शम्मी कपूरनी भगतसिंग जेव्हा केलं होतं पहिलं, त्याच्याला बापूंनी असिस्ट केलं होतं. तेव्हा त्या सगळ्या इतक्या त्यांच्या मला रेकॉर्ड नाही आहे माझ्याकडे त्याचं, पण ते त्यांनी कधी मला सांगितलं नाही. आईचा कितपत सहभाग होता मानसिकरित्या ह्याच्यामध्ये? चांगल्यापैकी होता. म्हणजे आई एक तर बेसिकली कवयित्री होती, एक्सप्रेस ती त्या लँग्वेजमध्ये करायची. आणि तिच्या कधी कॉलेज विलेजवर असेल तरी कामही केली होती मंचावरती, पण तिचं तिथपर्यंतच मर्यादित होतं. माझ्या बहिणींचंही कॉलेज किंवा शाळा कॉलेज या लेव्हलपर्यंतच मर्यादित होतं. पण तिचं सपोर्ट मात्र खूप होता. मला माझ्या आईवडिलांची गंमत अशी वाटते की ह्या क्षेत्रात माझ्या वडिलांना अपयश आलं बऱ्यापैकी. आईनी काही फार हे नाही केलं, पण आईला सगळं भोगावं लागलं. ते जे अपयश जे येतं ते सगळं कुटुंबाला हे घेऊन जातं. पण त्या दोघांनी मला एकदाही सांगितलं नाही की तू नाटकात काम करू नकोस किंवा या क्षेत्राकडे वळू नकोस. हे त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. फक्त त्यांनी हट्ट एकच केला की तू नोकरी सोडून काही करू नको. बरोबर आहे. आणि मी जेव्हा नाटकात काम करत होतो तेव्हा तुलाही पूर्ण कल्पना आहे की फार कमी पर्सेंटेज आर्टिस्टचं हे इंडिपेंडेंटली फक्त नाटक करणारं होतं. तेव्हा सर्वजण निश्चितपणे दर महिन्याला हो, काहीतरी जस्ट टू फॉल बॅक ऑन हे पाहून नोकरी न सोडता हे करत होते. आपल्या हो, वी बिंग असा बराच मोठा क्लास होता. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे नाटकात काम करणं, बाकी डिरेक्शन म्हण किंवा लाइटिंग म्हण किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बहुतेक जण नोकरी करून करायचे. जवळजवळ 90% लोक असं करायचे. आणखीन एक त्या सुमारास असं झालं की त्यावेळेस क्षेत्र फक्त नाटक एवढंच आम्हाला लिमिटेड होतं. म्हणजे मला असं वाटलं की उद्या मी सिनेमात काम करावं तर मला काही फार इझिली ॲक्सेस नव्हता. फार कमी माणसाळी तुझ्यासारखी जी होती की जे सिनेमा आणि नाटक दोन्ही करत होती. पण आम्हाला नाटक एक नाटक होतं. एका नाटकात चांगलं काम झालं तर आम्ही पुढच्या नाटकात जायचो, पुढच्या नाटकात चांगलं की त्याच्या पुढच्या नाटकात, असं आम्ही नाटक एक नाटक होतं. आता ॲड फिल्म्स म्हणशील तर आम्हाला त्या खूप दूरच्या होत्या, फिल्म दूरच्या होत्या. म्हणजे फक्त नाटक एक नाटक एवढंच होतं. आणि तेवढं नाटकामध्ये काम करून संसार चालवणं इतकं इन्कम त्यावेळेला नव्हता. त्यामुळे आईने एवढंच हट्ट केला आणि मी तो शेवटपर्यंत पाहिला. तू व्यावसायिक रंगभूमीवरती येण्यापूर्वी काही मग म्हणजे तुला कोणी सुचवलं का, माधवरावांनी किंवा कुणीही, माधवरावांची तू आधी काही ट्रेनिंग घे, म्हणजे एकदम शहरातनं उठला आणि नट झाला असं? आणि माझंही हेच मत आहे की असं कुठे जेव्हा आपण पाऊल उचलतो तेव्हा त्याचं व्यवस्थित ट्रेनिंग हे असलं पाहिजे. कारण तुम्ही जितकं जास्त चांगलं ट्रेनिंग, जिथं पाया जेवढा भक्कम तेवढं ते पुढे जायला किंवा तिकडे सस्टेन व्हायला खूप चांगलं असतं ते. म्हणजे मी जरी कॉलेजमध्ये नाटकात काम केलं असलं, कॉलेजने काय आपलं नाटकात काम केलं चांगलं झालं की तुम्हाला बक्षीस देतात. काय होतं, याच गोष्टीचा गैरसमज होतो हो की मला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं म्हणजे मला सगळं यायला लागलं. हां, खूप मला मिळालेलं आहे, ज्ञान मिळालेलं आहे. मला अमक्या अमक्या माणसाकडून त्याच्या हस्ते बक्षीस मिळाले, मला तिसरा दुसरा पहिला अशी 10 वेळेला बक्षीस मिळाले, म्हणजे मला सगळं मिळालं आलं. मला अशी एक धारणा होऊन बसलेली गेली 25-30 वर्ष. नाही, अजूनही आहे ती. हो, मला त्याच्याच विषयी जास्त ऑब्जेक्शन आहे की तुम्हाला एका क्षेत्रात जायचं असेल तर त्यात पूर्णतः तुम्ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय आलात. म्हणजे तुम्हाला असं जर असेल की आज आलो, 1-2 मालिकामध्ये काम केलं, 1 वर्ष 2 वर्षात तुम्ही परत दिसेनच झालं, तसं तुम्हाला करायचं असेल तर मग काही म्हणणंच नाही आहे. पण जिथे तुम्हाला नाव करिअर करायचं आहे, जिथे तुम्हाला नाव कमवायचं आहे, जिथे तुम्हाला कलावंत म्हणून पुढे व्हायचं आहे, तिथे तुम्हाला ट्रेनिंग ही निश्चित पाहिजे. म्हणजे लंबई रोज का घोडा बनायचा असेल तर त्याची ट्रेनिंग आवश्यक आहे. तू हा किस्साही सांग. आणि तू जिथे ट्रेनिंग घेतलंस, ज्यांना तू गुरु मानतो, अशी जी 1-2 माणसं असतील त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी प्रदीप, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. मित्रमंडळी, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. मित्र, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत.
प्रदीप, एक किस्सा तू सांगत होतास तो सांग, आणि त्याचबरोबर नंतर आपल्याला तुझी जी मित्रमंडळी तुझ्याबद्दल जे बोलत आहेत ते ऐकायचं आहे. पण त्यापूर्वी तू ट्रेनिंग कुठे घेतलंस ते पण सांग, आणि नंतर तुझं मित्रमंडळी तुझ्याबद्दल काय त्यांचे विचार आहेत ते ऐकणार आहोत. किस्सा. मी असं जेव्हा म्हणतो, मला हल्ली कित्येक असं लोक म्हणतात की जरा आम्हाला मालिकेत काम करायचं आहे, आमचं नाव सुचवा. तुम्ही काय करत होता? त्यामुळे नाही, बाकी काही नाही. किंवा असं की मला एक 35 वर्षाचा माणूस म्हणाला की मला आता मी हे करायचं ठरवलं आहे. म्हटलं का असं अचानक? मला हे करावं असं वाटतं. म्हटलं बरं, काय काय केलं आहे? काही नाही, बाकी नोकरी वगैरे काही नाही. मला टेन्शन यायला लागत होतं की असं कसं चालेल. तर म्हटलं उद्या समजा मला असं वाटलं की मला उद्यापासून विमान उडवायचं आहे, तर मी करू शकतो का? तर विमान उडवायसाठी एक ट्रेनिंग लागतं, तर मी विमान उडवणार. तसं हे असं एक क्षेत्र की तुम्हाला यायचं असेल तर त्याचं घ्या ना, बाकायदा ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि मग तुम्ही आजमावा की हे जमतंय का खरंच. आपण किती वाटलं ना तरी मला असं खूप वाटतं मी खूप मोठं नट आहे, आणि नंतर जेव्हा पाहिल्यानंतर मलाच कधीतरी कळतं की अरे हे असं नाही आहे, याच्यापेक्षा चांगलं झालं असतं, नाही का. असं सेल्फ रिअलायझेशन असतंच की नाही. व्यावसायिक रंगभूमीवरती किंवा ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी मग माधवराव असोत किंवा बापू असोत, दोघांच्याही संमतीने सल्ल्याने तू कुठे कोणाला गुरु केलं? मला काय झालं, माधवराव भेटले, ते म्हणे काय करतोय सध्या? म्हटलं काय नाही, मी BCOMची फायनल परीक्षा झालेली आहे आणि वाट बघतोय आता काय कुठे इंटरव्ह्यू द्यायचे, काय द्यायचं वगैरे. तर म्हणे मी एक राज्यनाट्य स्पर्धेसाठी नाटक बसवतोय, तर तू ये मला मदत करायला. क्षणभर असं वाटलं की म्हणजे मला काम करायचं आहे, असं एक मला हे वाटलं. तिकडे गेल्यावरती संध्याकाळी मला कळलं की मला काही कामच शिल्लक नाही. म्हणजे रोल्स सगळे झालेले होते आणि मोठे मोठे छान छान रोल. तर मला क्षणभर मला काही कळलं नाही, मग मी काय करायचं. तेव्हा ते हे झालं की आला डायरेक्ट नट झाला आणि काम केलं असं नसतं, त्याच्यासाठी खूप प्रोसेस आहे. कॉलेजमधल्या नाटकात केलं ते एक योगायोग आणि थोडंसं काय म्हणायचं, लक म्हणायचं. हा, गंमत म्हणायचं, लक म्हणायचं की ते मला मिळालं करायला. पण इथे आल्यानंतर मला जेव्हा मी माधवरावांच्या बरोबर रोज जायला लागलो, महिना दीड महिना त्या तालमी अटेंड करायला लागलो, आणि हळूहळू मी त्यांना बॅकस्टेजच्या याच्यासाठी मदत करायला लागलो. मला बॅकस्टेजला मी रंगांमध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष होतो मी. त्याच्यानंतर ते बरखास्त झालं. पण त्या 1.5-2 वर्षात मी एखादा रोल स्टेजवरती केला, बाकी मी सगळं बहुतेक बॅकस्टेज केलं. म्हणजे मला अजून लाईटिंग वगैरे ॲडजस्ट करता येत नाही, पण बॅकस्टेजचं सगळं जे ज्ञान असतं आपल्या ह्याच्यातलं ते मी करत होतो. ते करता करता मला माधव वाटवे जे दुसऱ्यांना सांगायचे, मग त्यावेळेलाही मला असं वाटतं अरे हे एवढं सांगतायत, सोपं आहे हे, तर त्याला जमत नाही, बघ मला करून बघा. पण नंतर जेव्हा लक्षात आलं आपण काम करताना की ते तसं सोपं नाही आहे. इट्स नॉट व्हेरी इझी. त्याला खूप कष्ट लागतात. त्या ह्याच्यामध्ये काम करणारे भक्ती बर्वे त्या नाटकामध्ये काम करत होत्या, प्रभाकर पाटणकर होता, दिलीप कुलकर्णी होता, खूप सगळे असे, सुरेश भागवत होता, खूप लोक असं नावाजलेले होते. आणि मला रोज असं सारखं वाटायचं की आपल्याला रंगमंचावर कधी मिळेल चान्स. पण ऑल थ्रू आउट मला ह्या 1.5-2 वर्षामध्ये या सगळ्या लोकांकडनं त्यांचा सहवास जो असतो ना, तो सहवास मिळून त्याच्यातलं त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं काय, नुसतं नाटक म्हणजे मला फक्त डायलॉग बोलता येणं हे नाटक नाही, तर त्याच्या सर्वांगीण बाजूनी काय आहे नाटक. आणि तिकडेच माझी विजयाबाईंची पण ओळख झाली त्या रंगायनमध्ये. त्यात संचालिकाच होते त्याच्या. आणि 1.5-2 वर्षामध्ये रंगायनच्या एक कैफियत नाटक सोडलं, त्यात सुद्धा मला एक बारीकशी भूमिका होती, ती कोणीच नाही आहे करायला म्हणून मला मिळाली होती, असं काही चॉईसनी दिलेली होती. पण त्या ह्याच्यामध्ये मला नाटकात काम करायला कधीतरी वेळ मिळायचे, अशी तयारी त्या 1.5-2 वर्षामध्ये माझी झाली. पण तुझ्याबद्दल काही व्यक्तींचं काही म्हणणं आहे, तर ते काय आहे ते आपण जरा ऐकूया, बघूया. ॲज अन ॲक्टर तुझ्याबद्दल मी काय सांगू, एक सबलाईम फॉर्म ऑफ ॲक्टर जो असतो की कळतसुद्धा नाही की एखादा माणूस इतका सहज अभिनय करतो आहे. फार कमी उदाहरणं देता येतील अशा ॲक्टर्सची जी आज इंडस्ट्रीमध्ये आहेत. आय फील यू आर वन ऑफ द बेस्ट आणि इन टॉप फॉर्म. कधीही कुठलाही रोल त्या सबलाईम फॉर्मचा आला, वाचनात जरी आला तरी तुझी पटकन आठवण येते. आणि ट्रस्ट मी, आय एम गोइंग टू कम बॅक टू यू अगेन अँड अगेन अँड फॉर मोर. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट, विश यू ऑल द गुड हेल्थ इन लाईफ. एक मित्र म्हणून
आम्हाला नेहमीच तो हवासा असतो. म्हणजे कुठेही आम्ही गेलो, एखाद्या छोट्या प्रोग्रामला गेलो, एखाद्या पिकनिकला गेलो, की आम्हाला प्रदीप हा पहिला फोन प्रदीपला जातो, की प्रदीप तू येणार आहेस ना, मग आम्ही येतो. त्याची आवड काय, की एखाद्या पिकनिकला किंवा कुठे आम्ही गेलो, की मध्यवर्ती स्थान नसतं त्याचं, आम्ही सगळे बाजूनी, आणि मग जी काही आम्हाला त्यातनं जो काही आनंद मिळतो, ॲट द सेम टाईम तो आयुष्याकडे अत्यंत निराळ्या दृष्टीनं पण बघणारा आहे. नुसताच भाऊक आहे असं नाही, पण प्रत्येक भूमिका, तो जी काही भूमिका करतो, जे काही आता भूमिकेबद्दल सांगायचं, बॅरिस्टर आहे त्याचा भाऊराव, आणि किंवा असंख्य भूमिका त्याच्या आत्तापर्यंतच्या, त्याच्यामध्ये तो टोटली इन्व्हॉल्ड असलेला मला तरी दिसतो. एक मला मुद्दा नेहमी असं जाणवतं की ॲक्टिंगमध्ये आपण असं एक म्हणतो की मला नुसतं चांगलं बोलता येणं, चांगलं रिॲक्ट होणं ह्याच्यामध्ये, पण ह्याच्या पलीकडेही आणखीन काही आहे, हे मला एक 2-4-5 लोकांची कामं बघून वाटलेलं आहे. मी उदाहरणं देतो. दत्ताराम बापू यांची नाटकं जी त्यांनी कामं केली मी बघितली, सगळीच नाटकं त्यांची, अगदी रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा वगैरे वगैरे, श्रीमंत माधवरावांचा मृत्यू इथपासून सगळं. तो माणूस प्रयोगाच्या नंतर जर शेजारून चालत गेला तर कळायचं नाही की हा माणूस आत्ता स्टेजवरती काय करत होते. त्या माणसासारखा मी हे पाहिलं नाही की म्हणजे हा परक आहे प्रवेश जो म्हणतो मी तो. दुसरे बाबा चंद्रकांत गोखले, ते बॅरिस्टरमध्ये जे काही काम करायचे म्हणजे जगायचेच ते. मेकअप रूममध्ये एरवी त्यांचं आपल्याशी नाही पण सुनील तावडे या वगैरे लोकांची ते मस्करी टिंगल करत असायचे, पण त्यांनी तो मेकअप करून जे आले की केवढा वेगळा माणूस दिसायचे ते. आणि एवढा परफॉर्मन्स मी माझ्या आयुष्यात असा पाहिलेला नाही की हा माणूस, जो माणूस बाहेर आहे तो हा नाही आहे, हा वेगळा आहे. मी तर कित्येक वेळेला वाक्य विसरायचो माझं. मी तालमीला पाहिलेलं आहे की नॉन प्लस होऊन तसं बघत बसायचं केवढा मोठा तुझं वाक्य हो हो घेतो असं व्हायचं ते. आणखीन मग त्याचं आणखीन एक जाणवलं की ती भूमिका काही अपरिहार्य कारणामुळे 1-2 नटांनी काही प्रयोग केली, पण ते नट चांगले होते. नाही, नट चांगले असून पण त्यांना ते जमलं नाही जे बाबा करत होते. म्हणजे हा जो म्हणतो ना की परक आहे प्रवेश, हा चांगला नट आणि त्याच्या पुढची स्टेज आहे ती बाबा करत होते. तिसऱ्या मी विजयाबाई म्हणेन की संध्या छायाचे मी त्यांच्याबरोबर 350 प्रयोग केले. त्या बाई ज्या परिस्थितीमध्ये राहतात एरवी, त्या आणि संध्या छायातली त्यांची भूमिका ह्या केवढ्या तरी अपोजिट म्हणण्यापेक्षाही अपोजिट आहे. हो, पण त्या जी काही त्या नानी उभ्या करायच्या, माय गुडनेस, हा फरक आहे प्रवेश. मी तुझ्या प्रेमात त्याच नाटकामुळे पडलो. तेव्हा सांगितलं, स्वतःहून ओळख करून घेतली की म्हणजे आपली शिवाजी मंदिरला ओळख करून घेतली मी तुझी, की ती जी भूमिका तू केलीस तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो की ॲज अन ॲक्टर म्हणून. पण आणखीन एक चौथा माणूस सांगायचा राहिला, विक्रम. कारण बॅरिस्टरच्या आधी मी तुला कामं पाहिलेली आहेत, बॅरिस्टरच्या नंतरही तुला कामं पाहिली आहेत, पण बॅरिस्टर जे तू केलंस ते तर मी इतक्या जवळून पाहिलंय, म्हणजे अगदी इतक्या जवळून पाहिलं की माझ्या इतक्या जवळून कोणीच पाहिलं नसेल ते. पण त्या नाटकातली भूमिका हा तुझा मी म्हणजे माइलस्टोन म्हणणं मी म्हणेन की हा परक आहे प्रवेश होता तुझा, आणि हे मी विटनेस केलंय. हे जे पाहिलंय ना कुठेतरी आयुष्यात नट म्हणून तसं मला करायची अजूनही इच्छा आहे. दुसरी बाजू तुझी जी आहे त्याच्यामध्ये हे ट्रेनिंग झालं विजयाबाईंच्याकडचं, पण नंतर तू क्रिकेट आणि बॅडमिंटनबद्दल आम्हाला सांगत होतास, तर कारण तुझ्या क्रिकेटच्या नॉलेजबद्दल मी इन्फॉर्मेशन म्हणत नाही आहे, बिकॉज यू वेअर अ गुड प्लेयर ॲज पर माय नॉलेज. इन कॉलेज लेवलला यू वेअर मीडियम फास्ट बॉलर, आय डोंट नो. हो, मी मीडियम फास्ट बॉलर आणि 5वा-6वा बॅटिंगला यायचो. हां, मी 3 वर्ष खेळलो इंटर कॉलेजिएट आणि मी 1 वर्ष कॉलेजमध्ये कॅप्टन होतो याचा क्रिकेटचा. अच्छा, तुझ्यासारखा नट जो उत्तम नट आहे तिन्ही क्षेत्रामध्ये, तो क्रिकेटबद्दल सुद्धा एवढे नॉलेज घेऊन वावरतो आणि आवश्यक असेल किंवा कोणी विचारलं तर ते सांगतो. तो तुला मी आत्ता विचारतो, तो प्रेक्षकांना तू ते सांगावेस. परवाची ते गंमत सांगतो मी. इंग्लंड जेव्हा इकडे आत्ता रिसेंटली आलो होतं लास्ट टाईम, टेस्ट मॅच खेळत होते. मला टेस्ट मॅच बघायलाही मला रणजी ट्रॉफी बघायला सुद्धा आवडतं, त्याचेही पण रेकॉर्ड मला माहिती आहेत. तर मी आणि सुमित राघवन आम्ही मॅच बघायला गेलो होतो. अजित वाडेकर हा माझा खूप चांगला मित्र आहे
तोही तिकडे आमची गप्पा चालल्या होत्या आणि मधल्या फावल्या वेळावर त्यांनी फारुख इंजिनियर तिकडे आले होते, तर त्यांनी माझी ओळख करून दिली की फारुख इंजिनियर प्रदीप वेलणकर. तर मी त्यांच्याकडे बघत होतो असं आणि मी त्यांना म्हटलं की आय हॅव सीन युअर रणजी ट्रॉफी डेब्यू. दॅट वॉज अगेन्स्ट सौराष्ट्र. यू स्कोर्ड 51 रन्स. GS रामचंद वॉज अ कॅप्टन. ही टूक 8 विकेट. तर माझ्याकडे असं बघायला, अरे काय तुला डोकं आहे की काय आहे? मला अगदी स्टॅटिस्टिक्स सगळं तोंडपाठ अशातला भाग नाही, पण मला ज्या पाहिलेल्या घटना आहेत, आपल्याला एखादी एक क्षेत्र आवडत असतं, एखादा खेळ आवडत असतो, एखादी व्यक्ती आवडत असते, त्याबद्दल आपण काही गोष्टी आपल्या नकळत त्या टिपत राहतो. तसं तुझं आहे. त्याचं मग शिवलकर एकदा भेटले होते. आपण शिवलकरांच्या बद्दल तू सांग, पण त्याच्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रहो, आपण पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेतो. पाहत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतो आपल्या लाडक्या प्रदीप वेलणकरांच्या बरोबर. तू एक किस्सा फारुख इंजिनियर यांचा सांगितलास आणि आणखीन एक सांगत होतास. शिवलकर ही माझे खूप जुने मित्र आहेत तसे. आणि एकदा रणजी ट्रॉफी मॅच बघायला बॉलर ना? नाही, स्पिनर. म्हणजे रमाकांत देसाई फास्ट. येस, तेही माझे खूप अत्यंत आवडते. हे मी त्यांचं फॅन आहे, म्हणजे अजूनही आहे. तर शिवलकर रणजी ट्रॉफी मॅच बघताना एकदा असे बसलो होतो आम्ही, आसपासच होतो असे. शिवलकर म्हटल्यानंतर थोडीशी आणखीन गर्दी तिकडे वाढली, जी थोडीफार रणजी ट्रॉफीला कमी गर्दी असते पण ती. आणि आम्ही गप्पा मारत होतो. मी तर त्या याच्यामध्ये सांगत होतो जरा की म्हटलं की मुंबईला चौथ्या इनिंगमध्ये आता अपोजिट साईडला मुंबईच्या अगेन्स्ट जिंकायला 150 वगैरे रन पाहिजेत आणि बॅटिंग लाईनअप त्यांचं चांगलं आहे असं म्हटल्यानंतर ते इझिली मॅच जिंकणार असं अनेक वेळा जेव्हा व्हायचं, तेव्हा एका बाजूने शिवलकर 7-7 विकेट काढायचे आणि 80-90 मध्ये ऑल डाऊन करून टाकायचे. आणि हे एकदा नाही, हे अनेक वेळा त्यांनी केलेलं आहे. असं मी त्यांना सांगत होते की असं असं. तर ते माझ्याकडे असं बघत होते घरी ते, आणि त्याने ते फार तसे संकोची आहेत. त्यामुळे ते असं म्हणाले की नाही हो, ते मी काही नाही केलं, ते घडून गेलं. पण हा सुद्धा त्यांचा त्याच माणसाने केले, मी पाहिलंय ना. म्हटलं असं कसं होईल. आणि वयाच्या 55व्या वर्षी ते कांगालीक खेळलेले आहेत. अच्छा. टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचा एका याला फोटो होता, स्लिपमध्ये उभे राहून त्यांनी डायव्हिंग कॅच पकडलेलं आहे ॲट द एज ऑफ 55. ओ माय गॉड. आता हे त्यांचं मला माहिती आहे. आता मला रिसेंटली एका गाण्याच्या कार्यक्रमाला भेटले होते. मीच त्यांना बोलवलं होतं माझ्या मी गाण्यांचा कार्यक्रमही सादर करतो. हो का? त्याच्यामध्ये त्यांना बोलवलं. त्यांना फार जुन्या गाण्याची आवड आहे. अच्छा. स्वतः म्हणतात ते. तर त्यांना तेव्हा तेव्हा परत त्यांनी संकोचाने असंच सांगितलं की म्हटलं नाही, आपण मी तुमची मुलाखत घेतो, असा कार्यक्रम करूया. आम्ही लवकरच करू तो कार्यक्रम. बरं, मग मला बोलव द्यावे. जरूर. आपण जगामध्ये जो एकमेव माणूस विक्रम गोखले तुझ्या बायकोला राधा म्हणतो, त्या राधाचं काय म्हणणं आहे ते जरा आधी ऐकूया आणि मग आपण पुढे जाऊया. यांचा स्वभाव म्हणावा तर अगदी साधा, भोळा. छक्के पंजे ते स्वतः करत नाहीत आणि दुसऱ्यांनी केलेलेही त्यांना त्यामुळे समजत नाहीत. पण स्वतःच्या कामामध्ये मात्र ते अतिशय पर्टिक्युलर असतात. खूप 100% द्यायचं असतं त्यांना, मग ते कोणतंही काम असू दे. आणि आमच्या घरात म्हटलं तर त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या 3 बहिणींनी आणि त्यांच्या 3 मुलींनी त्यांना खूप लाडावलेलं आहे, खूप लाड केलेले आहेत. आणि अर्थात मुली म्हणतील आई तू येईल केलेस, तर थोड्याफार फरकांनी मलाही करावे लागलेले आहेत. म्हणजे नकळतपणे हे त्याला नको सांगूस, ते मी करतो अमकं. म्हणजे त्यांचे मित्रसुद्धा असंच म्हणतात की नको रे, प्रदीपला नको, आम्ही करतोय ना, कशाला तू त्याला सांगतेस. म्हणजे हा त्यांच्या स्वभावाचा गुण म्हणावा की त्यांनी अशी छान मंडळी जमवली आहेत की जे त्यांचं सगळं ॲक्सेप्ट करतात आणि त्यांची सगळ्या तऱ्हेने मदत करतात. बाबा म्हणून मला सगळ्यात त्यांच्या 2 गोष्टी ज्या भावतात त्या म्हणजे एक तर प्रचंड ट्रस्ट, अतिशय विश्वास ठेवतात आमच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी ॲडवाईस दिला तरीही निर्णय घ्यायची जी मुभा आहे ती आम्हाला असते.
ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी खूप मॅटर करतात. आणि कधी निर्णय चुकला तर त्यावेळेला मागे तेवढ्याच खंबीरपणे ते उभे असतात आमच्या. त्याच्याबद्दल मला खूप लकी वाटतं की ते माझे बाबा आहेत. त्यांच्यातली एक अशी चांगली गोष्ट ज्यामुळे मला पण ती सवय लागली ती जुनं गाणं ऐकण्याची. कारण घरात अख्खा वेळ जुनी गाणी चालू असायची आणि त्यामुळे मला पण ती आवडायला लागली. क्रिकेटबरोबरच तुझं बॅडमिंटनच्या संदर्भात काय काय? बॅडमिंटन मी खेळायचो आणि चांगलं खेळायचो मी बॅडमिंटन. पण बॅडमिंटनचा प्रकाश पडुकोन जेव्हा ऑल इंग्लंड चॅम्पियन झाले तेव्हा ते त्याच्या आधी ते पार्ल्यात प्रॅक्टिस करायचे. काही प्रॅक्टिस त्यांची मी पाहिल्या होत्या. पण त्याच्यानंतर मला फार बॅडमिंटनचं एवढं आकर्षण राहिलं नाही. पण टेनिसचा आहे माझा. अच्छा. टेनिसला म्हणजे क्रिकेटचा सेकंड वेड आहे म्हणायला हरकत नाही. कारण मी जिथे आता गेलो लंडनला तर विम्बल्डन बघून आलेलो आहे मी. ते मॅचेस नव्हते चालू तर ते फारच महाग असतं आणखी. पण विम्बल्डन हे पाहण्यासारखं हे आहे. जसं लॉर्ड्स हे मी जिथे जिथे राहतो तिकडे क्रिकेट ग्राउंड मी पाहून येतो. पहिलं व्यावसायिक नाटक त्याबद्दल जरा सांग आणि तुला आलेले जे इथले अनुभव आहेत. 1971 साली माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं. सुरेश खरे लिखित त्यावेळचे खूप गाजलेले दिग्दर्शक तुलाही माहिती आहेत. नंदकुमार रावते दिग्दर्शन त्यांचं होतं आणि कलावैभव संस्था होती. त्यावेळेला त्यांची 5-6 नाटकं खूप जोरात चालली होती. काचेचा चंद्र, सखी शेजारिणी वगैरे वगैरे. आमचं आलेलं नाटक मात्र व्यावसायिकदृष्ट्या चाललं नाही. एका वर्षात कॅलेंडर इयरमध्ये जवळजवळ तर फक्त 20 प्रयोग झाले, 20-22 प्रयोग झाले. पण चांगल्या लोकांच्या बरोबर. आणि पण मला हे वाटलं की तो माझा रोल जो होता तो खूप चांगला होता. आणि नाटकातल्या ज्या लोकांनी नाट्य क्षेत्रातल्या ज्या लोकांनी तो पाहिला होता त्यांनी तो आवर्जून ॲप्रिशिएट केला होता. कॉमेडीचा हे असलेला आणि सिरियसही टोन असलेला असं तो छान रोल होता तो. आणि कन्सर्न माणसांनी पाहिल्यामुळे लोकांना त्याचे हे आलं की हा चांगला काम करू शकतो. म्हणून त्यातून मला पुढचं पहिलं नाटक फार न चालता सुद्धा मला पुढे कामं नाटकातून दुसरं नाटक मिळत गेलं. पहिलं नाटक एका घरात होती. तू गाण्याबद्दल काय म्हणत होतास? म्हणजे मैफिली तू अधूनमधून करायला लावतोस किंवा जमवतोस सगळं? नाही, ॲक्च्युली असं आहे की गाण्यांचा कार्यक्रम मी सादर करतो असं आहे. म्हणजे गाणी रेकॉर्डेडच आहेत ती. बरं. आता पण आमच्याकडे थोडंसं असा एक ग्रुप आहे की जुने गाण्याचं ऑफकोर्स वी आर रेफरिंग टू ऑल जुनी गाणी. साधारण 60-65 सालापर्यंतची गाणी. साधारण 50-1 सालापासून ते एवढी गाणी. पण रेअर गाणी असतात ती. पण तो जो ग्रुप ऐकायला येतो त्यांना त्याच्याविषयी सगळं माहिती असतं. म्हणजे तुझं एक वाटेल ती इन्फॉर्मेशन देऊन चालत नाही. तू खरंच एकदा ये, तुला आवडेल. मी आत्तापर्यंत 2-3 कार्यक्रम सादर केले. खूप आवडलेत लोकांना ते. मी नाशिकला पण परवा जाऊन एक कार्यक्रम सादर केला. त्याच एका कार्यक्रमाला मी शिवलकरांना बोलवलं होतं कारण मला माहिती आहे त्यांची आवड आहे ती. तुला गाताना मी ऐकलेलं आहे अनेक वेळा. माझं गाणं हे म्हणजे ॲमेटर आहे. म्हणजे आपण नाही असू दे, मित्रमंडळीत गातो तेवढंच आहे ते. मग आता माझ्यासमोर गा की एखादं काय बिघडतं? तुला आवडेल ते आणि आवडेल तेवढंच. नाही असं काही नाही. गाणं मी म्हणायचं म्हणजे पब्लिसिटी चांगली होणार नाही ना. नाही नाही काय हरकत नाही. एका माणसाच्या विविध अशा जे बाजू आहेत, कंगोरे काने कोपऱ्यात, ते कळले पाहिजेत प्रेक्षकांना. एखादं तुला जे कडवं म्हणजे एक ध्रुवपद म्हणतो. जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आए, हो घर में हंसी मेहमान तो कैसे नींद आए, जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आए. थँक्यू. पहिलं असं कोणतं नाटक की ज्यामुळे तुला प्रकाश दिसला? प्रकाश दिसला म्हणजे तुला हळूहळू लोक ओळखायला लागले. ते नाटक मूळचं संध्याछाया होतं. त्यात माझा रोल खूप लहान होता पण मला मी जो रोल केला होता त्यामुळे मला एस्पेशली साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप लोक ओळखायला लागले होते.
त्यात माझे असे काही मित्र आहेत ते माझे अजून मित्र आहेत. मला तेव्हा खूप हे वाटायचं, विद्याधर पुंडलिक पुण्याला फक्त मला भेटायला यायचे. ते मला विजयाबाईने आणि चांगले मित्र होते माझे ते. विजयाबाईने आणि माधवरावून सांगायचे ते की मी प्रदीपला भेटायला येतोय म्हणून. त्यांच्याशी माझे खूप चांगला गिव्ह अँड टेक होता. पण बॅरिस्टर तर आपलं सगळ्यांच्याच आयुष्यातला एक माइलस्टोन आहे. आपण नाटक म्हणून अजरामर आहे ते. हो हो. तुझ्याकडे गाण्याचं प्रचंड कलेक्शन आहे असं. जुन्या गाण्यांचं आहे, कलेक्शन आहे. किती आहे? साधारण एक 4-5 हजार गाणी. मी तुला खरंच सांगतो, तू एकदा ये, मी कार्यक्रम सांगेन त्या कार्यक्रमाला ये. तू तुझ्या घराजवळच आहे ॲक्च्युली. मी महिला संघामध्ये करतात ते कार्यक्रम. यू विल लाईक इट. नक्की. मी मगाशी जो प्रश्न विचारला त्याच्याविषयी सांगतो की रंग उमलत्या मनाचे ह्याला व्यावसायिक यश खूप मिळालं. पण त्याच्या जोडीने मी मोहन काकांचं रात्र उद्याची हे नाटक केलं. रात्र उद्याची मध्ये डायल एम फॉर मर्डरवरती होतं. म्हणजे जो हिरो पाहिलंय तू? जो हिरो आहे तोच विलन होता. मी पाहिलं तुझं ते नाटक करताना मला खूप आनंद आपण करतोय ते. आणि मला हे पण खूप फीडबॅक पण खूप छान मिळालं त्याचं. एक वेगळी भूमिका करताना खूप आवडलं होतं. पण तुला असं वाटतं का की तुझा PRO कुठे कमी पडतोय? वाटतं, पण त्याला सोल्युशन माझ्याकडे तरी नाही सापडत. मला याच्यापेक्षा वेगळं नाही मी काही वागू शकत आणखी. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपण या विषयाकडे येऊया. कारण ह्या अनुभवातूनच नव्या पिढीतला जो नट आहे त्याला बरंचसं काही घेता येणार आहे. मित्रांनो, आपण एक छोटीशी विश्रांती पुन्हा एकदा घेणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा भेटतो आहोत आपण. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा सह्याद्री वाहिनीवरती दुसरी बाजू. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. प्रदीप, या सगळ्या गोष्टी करत असताना कोणालाही तू काही न सांगता समाजकार्यही करतोयस याची आम्हाला माहिती आहे. पण म्हणजे एक वेळ अशी होती, आणि मी नेहमी सांगतो अशा सर्वांना तुझ्यासारख्या, की एक वेळ अशी होती की आपण उजव्या हाताने काही केलं तर डाव्या हाताला काही कळता कामा नये, असा एक सुसंस्कार जो आपल्या देशामध्ये सांगितला, घडवला गेलेला आहे, पाळला गेलेला आहे वर्षानुवर्ष. आज परिस्थिती अशी आहे की मी प्रदीप वेलणकरचा फॅन आहे. तो काय काय करतो, तो असंही करतो तसंही करतो, मग मला पण हे केलं पाहिजे. ही एक जागृती येण्याकरता म्हणून तू ते सांगायला पाहिजेस की हेमलकसा किंवा आनंदवनात जाऊन तू काय काय करतोस. काही गोष्टींची मला थोडीशी भीती आहे मनातून. जसं मी हॉस्पिटलमध्ये कोणाला बघायला फारसं जात नाही, कारण मला त्याची भीती वाटते. माझी आईसुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना मी जायचो आणि बाहेर बसायचो. आईच्या जवळ फार कमी वेळा बसलो आहे मी. काय मला आतून भीती वाटते त्याची, तर मी कारणं नाही सांगू शकत. तसंच मला आनंदवनात जायची कित्येक वर्ष भीती होती की आपण जाऊन, बरं असं हे विचित्र वागणंही बरं नाही तिकडे जाऊन. तर त्यामुळे मला भीती वाटत राहायची हे जायचं. पण मला एकदा विकास आमटे जेव्हा मुंबईला यायचे, मला बरेच वेळा भेट झाली, माझ्या घरी आले ते. तर तेव्हासुद्धा ते खूप वेळा बोलवायचे, पण मला आतून अशी हे होती. एकदा मधुरा आणि रजनी आनंदवनात गेले होते, तेव्हा बाबा होते. तेव्हा त्यांनी जो अनुभव सांगितला त्याच्यानंतर मात्र मला वाटायला लागलं की असं नाही, आपणही जायला पाहिजे, जाऊन बघूया तिकडे काय ते. तर जेव्हा आम्ही गेलो पर्सनली तिकडे, तर मी जी काही मदत आहे ती आम्ही विकास भाऊंना त्यांच्या ह्यांनी करतोच. आम्ही ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी जो सुसंवाद साधणं म्हणा, किंवा त्यांच्याशी बोलणं, नुसतं बोललं तरी त्यांना हे वाटतं की आता मी जेव्हा गेलो तिकडे तर त्यांच्या काही विशिष्ट असे सेक्शन्स आहेत तिकडे सगळे बघायला येतात. आपण टेलिव्हिजनवर दिसतो तेव्हा लोक येतात, अरे तुम्ही इकडे असं तसं. त्यांच्याशी एक 5 मिनटं बोललं तरी त्यांना बरं वाटतं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जी करायची आहे ती वृत्ती माझी नाही, आणि ती खोटी दाखवणं हे मला नाही आवडत. त्यामुळे मी त्या टाईप. पण हे सुद्धा आहे ना, एखाद्याला जाऊन भेटण्यामुळे जी एक पॉझिटिव्ह केमिस्ट्री प्रदीप तयार होत असते, ती केमिस्ट्री तयार करत राहणं, माणसांपासून दूर जाण्याच्या काळामध्ये ही अशी केमिस्ट्री तयार करत राहणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे. खरं, विच इज व्हेरी गुड अँड गुड दॅट यू आर डुईंग दिस.
डॉक्टर बंग यांच्याशी कसा काय संबंध तुझा? ॲक्च्युली डॉक्टर बंगांशी मला डायरेक्ट संबंध नाही आला, पण त्यांचा शोधग्राम जे आहे ते शोधग्राम असंच आम्ही आनंद व नेमल कसा करता करता शोधग्रामाचाही विषय वाचलेले आहे. बंगांची पुस्तकं आपण वाचलेली आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी क्युरिओसिटी होतीच. पण त्यांनी काय केलं आणि कुठे केलं ते जाऊन बघायची इच्छा होती. आणि आत्ता मी रिसेंटली जाऊन आलो त्यांच्याकडे. मला सांगायला आणखीन एक वाटतं की त्यांच्याशी जो थोडा डायलॉग जो झाला तो जनरल झाला असा याच्यामध्ये. पण त्यांचा मुलगा आणि त्यांची सून जाई आणि मुलगा आनंद तो इथे जेव्हा आता मला वाटतं मुंबईला शिफ्ट झाले तर ते त्यांच्याविषयी त्यांनी काही योजनांविषयी माझ्याशी डिस्कस केलं त्यांनी. तर म्हटलं मला तिकडे जाऊन काम करायला आवडेल असं मी त्यांना सांगितलं. काहीतरी योजना वर्कआउट होत आहेत, मोस्टली ते सुरू होतील. जेव्हा तू लागलास नोकरीला, म्हणजे बापूही होते एअर इंडियात, माधवरांची तुझी ओळख होती, नोकरी सांभाळून, नाटक सांभाळून, क्रिकेटचं हे सांभाळून, हे सगळं करता करता परत आत्ता तू जो विषय काढलेला आहे सामाजिक योगदान किंवा याबद्दल किंवा वाचन, हे कसं काय करत होतं? नोकरीबद्दल जरा काही सांगशील तर? म्हणजे किती वेळ मिळायचा, किती वेळ तिथे द्यायचा, किती वेळ नाटकाला, ॲक्च्युली कसं सगळं सांभाळत होतास आणि घरात लक्ष देणं? 71 साली मी माझं व्यावसायिक नाटक पहिल्यांदा आलं ऑक्टोबरमध्ये आणि 71 साली डिसेंबरपासून माझी नोकरी सुरू झाली एअर इंडियामध्ये. लकीली माझं असं झालं की मी ज्या सेक्शन्सला कामं करत होतो ते सेक्शन 24 तास चालायचे. अरे बापरे. त्यामुळे फ्लाईट अटेंडिंग सेक्शन्स वगैरे असायचे, त्यामुळे 24 तास चालू असायचं. म्हणजे असं नाही की 9 ते 5च चाललं आहे आणि चाललं आहे. पण त्यामुळे मी माझा वेळ जास्त वेळ काम करून ॲडजस्ट करू शकत होतो. म्हणजे मला असं आणखीन वाटतं की आपण कामामध्ये प्रावीण्य जर तुम्ही मिळवलं ना, म्हणजे जर कामाच्या विषयी तुम्हाला नॉलेज जर 100% असेल ना तर तुम्हाला त्याचा उलटा फायदाही होतो. अशा तऱ्हेने की लोकांना असं वाटत राहतं की ह्यानं सगळं येतं त्यामुळे हा माणूस पाहिजे, पण आत्ता 2-3 तास नाही येतो, येईल परत आणि करेल, हा विश्वास मी तिकडे निर्माण केला होता. त्यामुळे मला त्याचा फायदा खूप असा झाला की मला नाटक करताना धावपळ मात्र खूप व्हायची, कारण सकाळी 7 पासून माझी ड्युटी सुरू व्हायची. नाटक करणं, परत थोडा वेळ जमलं तर ऑफिसमध्ये जाऊन ते मी कधीही कामामध्ये टंगळमंगळ केलेली नाही. मला नाटकाबिटकामध्ये अवॉर्ड्स कमी आहेत, पण मला तिकडच्या कामामध्ये अवॉर्ड्स आहेत. प्रदीप, तुला आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल, कारण मी ते करत असतो परदेशामध्ये. जेव्हा आता तुझ्या नोकरीच्या मुळे विचारतो की तुझा जगभर फिरलेला माणूस आहेस, तर जगभरातली नाटकं कुठे कुठे पाहिली आहेस का तू? सुरुवातीला मी जेव्हा फिरायचो तेव्हा पैसा हा मेजर इश्यू होता आणि ठिकाणी जाऊन नाटक पाहणं कॉस्टली आहे. हो, इट इज कॉस्टली. आणि आपल्याकडे तेवढा पैसा, फॉरेन एक्सचेंज मिळायलाच त्रास व्हायचा मुळात. आम्ही अमेरिकेला जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा फक्त $8 मिळायचे आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच इंडियन लोकांना $8 मिळायचे. 8 दूने 16, म्हणजे बायको असली $16. $16 काय काय करायचं? म्हणजे आणखीन आपला जो हे होतं तो हे नाटकाची तिकीट अफोर्ड करणारा हे काळ नव्हतं. पण नंतर मी जेव्हा गेलो, म्हणजे मधली मीरा लंडनला असताना तेव्हा मात्र आम्ही एक नाटकं पाहिली, पण दॅट वॉज ऑल. मी बाकी परदेशात जाऊन त्यांची नाटकं नाही पाहिलेली फारशी. अच्छा. एक रॅपिड फायर नावाचा एक लहान मुलांचा खेळ आहे, मी त्याला लहान मुलांचा खेळ म्हणतो. तर आपण त्याला सुरुवात करूया. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं तुला फटाफट देता येतील देऊन टाक. सुनील गावस्कर यांची कसोटी क्रिकेटमधली शेवटची खेळी कुठल्या संघाविरुद्ध होती? पाकिस्तान. चेपॉकला तरी, म्हणजे तेव्हा चेपॉक होतं, आता त्याचं नाव वेगळं आहे. मद्रासला त्यांचं फक्त त्यांचं असं झालं की ते शेवटच्या इनिंगमध्ये त्यांनी 96 रन काढल्या. 4 रन त्यांना सेंचुरीला कमी पडले आणि त्याच्यानंतर मॅच झाली, सीझन संपली, 3-4 महिन्याची गॅप होती. मग गावस्करांनी डिक्लेअर केलं की ती खेळलो होतो मॅच ती माझी शेवटची होती. मला थोडंसं असं वाटलं की त्यांनी सांगितलं असतं की येणारी मॅच मी खेळणार ती शेवटची, जगभरातून माणसं आली असती बघायला, एवढंच मला वाटलं. पण पाकिस्तान विरुद्ध 96 रन त्यांनी काढले होते. ऐरणीच्या देवा तुला ह्या गाण्याचे संगीतकार कोण? लताबाई, आनंदगण. तेच. त्या सिनेमाचं नाव काय?
लक्षात नाही. साधी माणसं. हां, साधी माणसं. साधी माणसं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? माझं रॅपिड फायरमध्ये नाही सोडून दे, आहे. सोडून दे. समजा बदल करायचा ठरला किंवा तू ठरवलंस तर तुझ्या स्वभावामधले कुठला बदल करशील? मला हल्ली सगळीकडनं सांगतात लोक असे की तुम्ही फार लवकर चिडता आणि ते चिडणं डोक्यात ठेवून बसता तुम्ही, तर ते काढा एवढंच. तू स्वतः साकारलेली कुठली भूमिका तुला आवडली? मग मी फक्त भूमिका नाही म्हणत, तुला सुद्धा आत्मिक समाधान दिलेली. ॲक्च्युली टेक्निकली सांगायचं तर मला एखाद दुसरी भूमिका वगळता मला सगळ्या भूमिका आवडल्या आहेत. त्याच्यामध्ये आणखीन चांगला करता येण्यासारखं आहे ते आता वेगळ्या भूमिकेत मी ट्राय करतो एवढंच. पण एस्पेशली मला ज्या अशा माइलस्टोन्स वेगळ्या होत्या, जसं बॅरिस्टर मी आवडलं सांगायचे काय आणि नव्याने गरज नाही, तर टेलिव्हिजनवरती मला शामराव परांजपे जो मी केला तो मला खूप आवडलेला होता. असंभवमधलं काम माझं खूप हे होतं. सिनेमा मात्र मला अजून चांगला काहीतरी करायची इच्छा आहे. तसंच भूमिका नाही आली. म्हण पूर्ण कर. रात्र थोडी सोंग फार. मोजक्या शब्दात जर सांगता आलं तर वर्णन कर. अगदी 1-2 शब्दात नाही जमलं एखादं वाक्य. संगीत नाटक. संगीत नाटक म्हणजे ते गद्य नाही ते. काय खरं उत्तर नाही आहे. माझं उत्तर असं आहे की जिथे अभिनय करायचं नसतो, फक्त गायचं असतं. रजनी वेलणकर बायको तिच्या सर्वे सर्वा. आपल्या गुरुजी विजय मेहता. खरं म्हणशील तर तेही सर्वे सर्वा, कारण तोच जो काही साठा आहे तो अजून हे. विनोदी भूमिका वर्णन कर. काय वाटतं? व्याख्या. जे तुम्हाला आनंद देऊन जातं असं मी म्हणेन. मी अंगविक्षेप नाही, आनंद देऊन जातं मनाला. मला वाटलं असं सांगतोस काय की जी विक्रमला कधीच करता येत नाही. नालायक नाही विक्रम त्या बाबतीत. तू तशी भूमिका करताना हसतोस खूप, त्यामुळे ते मला ते आपल्या 250-300 प्रयोग जे काय झाले बॅरिस्टरचे त्याच्यामध्ये तू मला नेहमी कानात सांगायचं काडीच्या वेळेला. पण मला असं नाही वाटतं की लोकांना हसू व्हायच्या आधी तू हसवून घेतोस. ही हसू नको विक्रम असं मला दटावणारी 1, सुहास जोशी 2, दिलीप प्रभाकर 3, इला भाटे 4, स्वाती चिटणीस 5, ही मंडळींनी मला विक्रम प्लीज पण तुझ्या चेहऱ्यावर ते 1-2-3 क्षण म्हणजे आधी मी आधी कितीही दिसायला न लागतं आणण्याचा ते. प्रयत्न केला की तरी ती त्याला जागा आली, कळतं बरोबर की ती जागा आली की असं. असं चेहऱ्यावर दिसायला लागतं ते. प्रदीप, तू आता काय नोकरी बिकरी करत नाही आहेस, रिटायर्ड आहेस, भरपूर कामं करतोयस, तरीही तू वेळ काढून ह्या कार्यक्रमाकरता इथे आलास. तुझी दुसरी बाजू आपल्या प्रेक्षकांना, तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना सांगितलीस, त्याबद्दल आमचा हा सगळा जो संच आहे, दुसरी बाजू या कार्यक्रमाचा, सगळे टेक्निशियन्स, आमचा निर्माता, दूरदर्शन आणि दूरदर्शनचे आमचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल मुकेश शर्मा, या सगळ्यांच्यातर्फे मी तुझे आभार मानतो. तर उठू नको, तुला आणखीन एक काम करायचं आहे. ते काम असं आहे की तुझं आमच्या या कार्यक्रमाबद्दल जे काही मत झालेलं आहे ते मत तू तुझ्या ह्या हाताने ह्या वहीमध्ये लिहून द्यायचंस. एका बाजूला तुझा फोटो, तो रंगीत कागद आहे, त्या बाजूला मी तुझा फोटो लावणार आहे आणि इथे तू लिहायचंस.